आणि आता बातम्या पावसासंदर्भातल्या विदर्भामध्ये खास करून मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून नदी नाले आणि धरणं ही तुडुंब झालेली आहेत। गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यात जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय। तर विदर्भात पावसामुळे 12 जणांचा बळी गेलाय। ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला असतानाच विदर्भात पावसाचा कहर हा बघायला मिळतोय। तब्बल 12 बळी हे चित्र बघायला मिळतंय। तर गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात आंघोळीसाठी नदीवर गेलेले 3 विद्यार्थी बुडाले। आई वडील शेतातल्या कामात व्यस्त असताना 4 मुलं नदीवर पोहायला गेली होती। पाण्याचा अंदाज आला नाही, तिघांचा नदीत बुडून मृत्यू झालाय, तर एक विद्यार्थी थोडक्यात बचावलाय। लक्ष्मण दूधकवर, कुणाल दूधकवर आणि मोहित सराटे अशी मृत मुलांची नावं आहेत। तर संपूर्ण प्रकरणामुळे कुरखेडा ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला। सातारा जिल्ह्यात कृष्णा वेण्णा नद्यांनी रौद्र रूप धारण केलं। संगम माऊली परिसरातील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। कैलास स्मशानभूमीतील अग्निकुंडही पाण्याखाली गेलंय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणाऱ्या कोयना धरण 90 टीएमसीवर पोहोचलंय। धरणाचे 6 दरवाजे 4 फुटावरून 6 फुटापर्यंत उचलून उघडण्यात आले। कोयना नदीत तब्बल 33,826 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कण्हेर आणि धोम धरणातनं मोठा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यात सततच्या पावसामुळे प्रसिद्ध भिवतास धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। सुमारे 1000 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतोय। पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याला नवजीवन मिळालंय। हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर, गार वारा आणि फेसाळणाऱ्या जलधारा यामुळे परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झालंय। वीकेंड आहे, त्यामुळे धबधबा बघण्याकरता मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली। तर सुरक्षिततेचे नियम पाळून निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। उजनी आणि वीर धरणातनं काल रात्री सोडलेल्या विसर्गामुळे आज रात्रीपर्यंत चंद्रभागा 1.5 लाख क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने वाहणार आहे। त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या अंबिकादेवी वसाहत आणि व्यास नारायण पाणी शिरण्याची शक्यता आहे। स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र काही नागरिक अजूनही घर सोडायला तयार नाहीयेत। त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे। बांधा आहे का? आता जाऊया संभाजीनगरमध्ये। संभाजीनगर महापालिकेमध्ये मोठी उलथापालथ घडू शकते।